नमस्कार मंडळी, मी आरती तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते। तर आता आम्ही आलो आहे वणीच्या गडावर। ॲक्च्युली एक फंक्शन होतं इकडे, तर म्हटलं आलोच तर दर्शन पण घेऊन घ्यावं म्हणून। आणि खरं सांगायचं तर तुम्हाला व्हिडिओ नाही म्हणजे आत्ता येण्यापासून घरापासून इकडे येण्यापर्यंतचा व्हिडिओ शूट केला नाही। त्याचं कारण असं की तुम्ही मागे बघू शकता, इतकं धुकं आहे। फोनमध्ये तरी बऱ्यापैकी क्लिअर दिसतंय, पण खूप जास्त धुकं आहे, तुम्हाला काहीही दिसलं नसतं। त्यामुळे मग मी ते शूट केलंच नाही, अवॉइड केलं। तर आता इथून पुढची जी जर्नी आहे आणि आजचा पूर्ण जो दिवस आहे तो मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आणि खूप जास्त पाऊस सुरू आहे आणि या पावसात मस्तपैकी साडी घालून वणीच्या गडावर, त्यातल्या त्यात साडी मस्तपैकी वरती खोचून भिजून मस्त निघालो आहे आम्ही। तर पाऊस येतोय खूप जास्त। रिद्वी, थकली तू? थकली का? रिद्वी बोलतच नाही यात। रिद्वी खूप घाबरली पावसाला, हो ना ग? भीती वाटते तुला? रिद्वी भीती वाटते? पूर्ण अर्धा रस्ता दादा त्यांच्यासोबत चालत चालत आली, हो ना ग? काय होतंय? पाऊस आहे का? पाणी प्यायचं तुला? चल पाणी पिऊन घे। चल वणीच्या गडावर तर तसं मी दुसऱ्यांदाच येते, पण पहिल्यांदापेक्षा दुसऱ्या वेळेसचा अनुभव खूप छान होता। कारण पाऊस होता तर खूप छान मज्जा येत होती। आणि मूर्तीतून शेंदूर काढल्यापासून तर मला पहिल्यांदाच मी येते गडावर, तर ते बघण्याची खूप जास्त इच्छा होती। तर थोडंसं आम्हाला वेट करायला लागलं, कारण नेमका आरतीचा टायमिंग झाला होता आणि आम्ही मंदिरात पोहोचलो आणि आरती सुरू झाली। तर खूप नशीबवान समजेल की आरती बघायला मी आली, करायला मी आली मंदिरात। जस्ट आरती पूर्ण झाली आणि दर्शनाच्या रांगा सुरू झाल्या। सो आम्ही रांगेत उभं राहिलो आणि आमचा खूप भला मोठा ग्रुप गेला होता बरं का दर्शनाला। म्हणजे आम्ही 18-20 लोक असतील जवळपास, आणि कोणी सोबत नव्हतं। तर 4-5 जण असे 2-3 ग्रुप पडलेले। सो सगळे एकमेकांना शोधत होते, कोण कुठे कोण कुठे। आणि देवीला बघून इतकं मन प्रसन्न झालं की काय सांगू शकत नाही। आता कसं जाणार आहे? हा गेले का? अरे बापरे, लय बस सिच्युएशन इकडे। जस्ट आमचं दर्शन झालंय आणि आम्ही इकडनं निघतोय आणि इकडे बघा पायऱ्यांवर एवढा पाऊस येतोय आणि आम्हाला इथून जायचं एका फंक्शनला। माहित नाही कसं जाणार आता, एकदम भयानक सिच्युएशन चालू आहे। पोरं गेले, आय होप की जास्त ओलं होणार नाही। तसे आमच्यासोबत खूप पब्लिक आहे, ती आत्ताच तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते, कारण जाताना त्या अगोदर सगळ्यात पुढे निघून गेले। काय करणार आता, माझी हाईट कमी आहे। हाईट जास्त असण्याचा फायदा घेता तुम्ही लोक। तर ॲक्च्युली आत्ता ना आम्ही रेनॉल्डच्या सर्व्हिस स्टेशनला आहे। सकाळी काय झालं, जेव्हा आम्ही घरातून निघालो वणीला जाण्यासाठी, तर तेव्हा रोडने थोडासा रस्ता खराब आहे, त्याच्यामुळे मे बी खालून दगड लागला गाडीला। तर त्याच्यामुळे कंटिन्यू आवाज येत होता। तर त्याच्यामुळे दीपकला काय वाटलं की गिअरबॉक्स वगैरे काही खराब झाला का, काय प्रॉब्लेम झाला असेल, त्यांनाही असं बेचैनचं झालं होतं पूर्ण। तर फंक्शनमधून आम्ही खूप लवकर निघालो आणि तिथून निघताना मी शूट न करण्याचं कारण असं की मला प्रचंड ॲसिडिटी झाली होती। म्हणजे विचार करू नाही शकत एवढं मला त्रास होत होता। मी डायरेक्टली गाडीत झोपून घेतलं होतं नाशिकपर्यंत येईपर्यंत। तर नाशिकच्या रेनॉल्डच्या सर्व्हिस स्टेशनला मी आत्ता आहे। तर इतकं बघू आता दीपक काय म्हणतात, काय काम सुरू आहे तिकडे माहीत नाही। आता रिद्वीसाठी मस्तपैकी पिझ्झा ऑर्डर केला, कारण तिला भूक लागली, हो ना ग रिद्वी? मग तू काय खाणार आहे? पिझ्झा। तिच्यासाठी ते ऑर्डर केलं आहे। माझं फेस पूर्ण उत्तरलेला दिसतोय, तर मला अजिबात बरं वाटत नाही। जस्ट आम्ही मुंबईमध्ये पोहोचलो आहे आणि वाजलेत 1:15, म्हणजे 1 वाजला ऑलमोस्ट। सकाळी 2 वाजता आम्ही निघालो होतो, दुपारी 2 वाजता निघालेलो। मग त्यानंतर मी जसं सांगितलं की आमच्या गाडीचा प्रॉब्लेम झाला, तर आम्ही शोरूमला गेलो होतो। तर तिकडनं आम्हाला एक 4:30-5च्या दरम्यान, 5:30 आय थिंक, तर त्या दरम्यान गाडी मिळाली होती आणि आम्ही नॉनस्टॉप आलो आहे। आज थांबलो पण नाही, पण ट्रॅफिक एवढं भयानक होतं की काही ऑप्शनच नव्हता। एका जागेवर आम्ही लिटरली अर्धा तास उभं होतो, त्याच्यामुळे मग खूप जास्त उशीर होऊन गेला। म्हणजे जे पहिले म्हणायचो आपण की नाशिक ते मुंबई प्रवास 4-5 तासात होतो, तो आता काही होत नाही। आता ते अशक्य झालंय सगळं। तर
आणि मुंबईमध्ये आल्यानंतर तर वाटत नाही 5 वाजलाय, अजून सगळं गर्दी सुरू आहे, सगळीकडे लोक आहेत, गाड्या आहेत, सगळे शॉप सुरू आहेत, त्याच्यामुळे इकडे आल्यावर इतकं काही वाटत नाहीये. आणि मग अशी सांगितल्याप्रमाणे मी शोरूममध्ये तुम्हाला सांगितलं, शोरूममध्ये जेव्हा होते तेव्हा की मला अजिबात बरं वाटत नव्हतं, त्यामुळे मी ऑन द वे कंटिन्यू झोपतच आली आहे, कारण मला माहित नाही ऍसिडिटी काय झाली होती. बापरे. तर ऑलरेडी बरं वाटत नव्हतं, मग दीपक साहेबांनी एकट्यानेच आज पूर्ण ड्राईव्ह केलंय. म्हणजे ड्राईव्ह तर तेच करतात, पण ॲज अ कंपनी मी गप्पा वगैरे मारत असते, तर आज तसं काही झालं नाही. मध्येच मी जागं राहावं किंवा मला थोडंसं बरं वाटावं म्हणून बिग बॉस लावलं, कारण कालचा एपिसोड आमचा मिस झाला सॅटर्डेचा, तर तो बघितला. आजचा पण चालू होता, पण आमच्या लक्षात नाही आलं का आजचं लावायचं. तर भाऊचा धक्का काल सॅटर्डेचा एपिसोड बघितला. स्टील आजचा रस्ताच संपत नव्हता, इतकं असं झालं की कधी आम्ही पोहोचू. लिटरली आता सुद्धा मी यांना म्हटलं की आता सामान वगैरे काहीच काढायचं नाहीये गाडीतून, सरळ जायचंय, झोपून घ्यायचंय मला, आणि उद्या सकाळी मी उठल्या सगळं सामान घेऊन जायला हवं. आणि रिद्वी तर केव्हाची झोपली आहे. म्हणजे आपण 2 वाजता निघालो होतो, 1 वाजता पोहोचलोय, ऑलमोस्ट 11 तास गाडीत बसलोय. बापरे, खूप जास्त टाइम झाला. हा, कंटाळा येऊन जातो, लिटरली कंटाळा येतो. हा बेटा, हो. आणि रिद्वीला अजूनही असंच वाटतंय की आपण दादाकडेच जातोय, दादाच्या घरी जातोय म्हणून. मागच्या 2-3 दिवसापासून ना आपली कार एवढं काम काढते नुसतं काही ना काही. बघा, आता रात्री आम्ही आलो आणि लिटरली गाडी एवढी भयानक पंक्चर झाली की एवढा मोठा खिळा होता त्या टायरमध्ये घुसलेला. तर सगळ्यात पहिलं आता ते काम करायचं म्हटलं हातात. तर तुम्ही जस्ट बघितलं की गाडी सुद्धा पंक्चर झाली आहे. आणि काय माहिती काय झालं, गाडी पंक्चर नाही झाली ना. आपण आता पंक्चर नाही का काढलं, ते अंकल आले होते पंक्चर काढायला. अरे बाबाने सांगितलं होतं पंक्चर नाही निघालं ना. आता ओके झालं गाडी, ठीक आहे. ओके झालं का? हा. तर ते आता पंक्चरचा प्रॉब्लेम झाला. आणि काल काय झालं होतं ऍक्च्युली गाडीला ते सांगायचं राहिलं की गाडीचं सायलेन्सर जे असतं त्याला दगड लागलाय, सो सायलेन्सर फुटलाय. ते काही कामच राहिलेलं नाहीये, बट आता ते चेंज करायला लागणार आहे. पण काल एवढा टाइम नव्हता सायलेन्सर वगैरे चेंज करायला, आणि इतकं अचानक सगळं होऊ शकत नव्हतं. आणि तसंही दिवाळीच्या वेळेस सर्व्हिसिंग येतेच गाडीची आमची. दर दिवाळीच्या वेळेस म्हणजे 1 वर्षांनी जी आपण सर्व्हिसिंग करतो ती दिवाळीला असते. तर दिवाळीला सर्व्हिसिंग करणारच. मग दीपक म्हणाले की मग तेव्हाच करून घेतो, सध्या मला मुंबईला जाण्यापुरतं किंवा जेमतेम सध्या काम चालेल इतकं काम करून द्या. सो काहीतरी थोडाफार जो खर्च आला आणि त्याचं थोडंसं काम करून घेतलं. ज्या गोष्टी चेंज करण्यासारख्या होत्या, रिपेअर करण्यासारख्या होत्या, तेवढ्या केल्या. आणि तेवढ्यावरच आम्ही घरी आलो. आणि मुंबईमध्ये आल्यानंतर तर ॲटलिस्ट आम्हाला इतकं काही काम पडत नाही, कारण मुंबईच्या ट्रॅफिकमुळे वापरतच नाही कार जास्त. तर आम्ही तिकडनं आलो, रात्री लेट आलो. आज सकाळी ते असं काम झालं. आणि असं 2 दिवस वाटलेलं की गावाला जाऊन खूप मज्जा येईल वगैरे, बट खूप प्रॉब्लेम्सच होते 2 दिवसापासून. हा बेटा, दादाच्या घरी जायचं का? हा, जाऊ पुन्हा जाऊ. हा, तिला नुसतं अजूनही असं वाटतं की दादाच्या घरी जायला पाहिजे होतं, हो ना. तर चला, दर्शन मात्र खूप छान झाले काल. वणीच्या देवीचे दर्शन मला खूप दिवसांचे घ्यायचे होते. लग्न झाल्यानंतर मी गडावर गेली होती, तर त्यानंतर डायरेक्टली लग्न झाल्यानंतर फर्स्ट टाइम गेलेली, म्हणजे माझ्या लाईफमध्ये फर्स्ट टाइम मी तेव्हा गडावर गेली. आणि त्याच्यानंतर काल तर आत्ताच गेली. तर लिटरली 5 वर्षांचा गॅप गेला. आणि कसं असतं, जे देवस्थान आपल्या खूप जवळ असतं ना घराच्या, तर तिथे आपलं खूप कमी जाणं होतं. जसं माझ्या माहेरी शिर्डी खूप जवळ आहे, पण माझी साईबाबांवर खूप श्रद्धा आहे. सो गेलं की बाबांचं दर्शन घेणं होतं. तसं गडावर जाणं जास्त होत नाही, पण म्हटलं काल चला गेलोच आहे तर दर्शन घेऊन घेऊ. खूप छान दर्शन झालं. आणि फायनली आम्ही मुंबईला येऊन पोहोचलो. आता मुंबईचे ब्लॉग सुरू होतील. आता गणपती बाप्पा येतोय, सो गणपती बाप्पाची तयारी सुरू करायची आहे, हो ना ग? हा. चला तर मग आजचा ब्लॉग इथेच संपवते. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. येते एक नवीन छानसा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. चलो टाटा, बाय बाय. बाय बाय.